नमस्कार. आपलं मन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी सुप्रिया घरत म्हात्रे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. या पुस्तकाचे शीर्षक आहे विनायक नावाचे भाऊ चास्कर. श्रीमती मीनाताई गोखले पानसरे यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे आणि श्रीमती श्रीकला हतंगडी यांनी या पुस्तकाचं संयोजन केलेलं आहे. भाऊ चास्कर नावाचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं आणि अगदी नाटकापासून दूरदर्शन पर्यंत विविध प्रांत त्यांनी गाजवले. एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचते त्यावेळेला सगळ्यांना तिने प्राप्त केलेलं यश दिसतं, पण या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असताना त्या व्यक्तीने केलेले अपरिमित असे कष्ट हे फक्त तिच्या अवतीभोवतीच्या जवळच्या गोतावळ्यांनी पाहिलेले असतात. या सगळ्या गोतावळ्यांनी भाऊ चास्करांचे कष्ट पाहिले, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली आणि या कलंदर व्यक्तिमत्वाला, प्रतिभावान व्यक्तीचं व्यक्तिमत्व सगळ्यांसमोर यावं यासाठी या पुस्तकाची रचना केली. या पुस्तकातून त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आपल्यापर्यंत हे व्यक्तिमत्व पोहोचवते. मीनाताईंनी जेव्हा मला हे पुस्तक भेट दिलं त्यावेळेला मला या पुस्तकामध्ये असलेले भाऊ चास्कर फक्त ऐकून माहिती होते, पण खरंच सांगते, हे पुस्तक वाचल्यानंतर भाऊ चास्कर नावाचं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली एक अशी अमूल्य देणगी होती हे माझ्या लक्षात आलं. एखादी व्यक्ती एखाद्या माणसाला शिकवत असताना रागावते, एखादी व्यक्ती ओरडून शिकवते, एखादी व्यक्ती प्रेमाने शिकवते, पण भाऊ चास्कर नावाची जे व्यक्तिमत्व होतं ते त्यांच्या कामातून लोकांना शिकवत होते आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेक माणसं घडली, अनेकांना प्रेरणा मिळाली, अनेकांनी वेगवेगळे विचार घेतले. हे पुस्तक सर्वांनी वाचावं यासाठी मी हा व्हिडिओ करते आहे. हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचावं असं खरंच मनापासून वाटतं आणि भाऊ चास्करांसारखं व्यक्तिमत्व हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. ज्या वेळेला आपण एखादं चरित्रात्मक पुस्तक वाचतो त्यावेळेला आपण केवळ त्या व्यक्तीची माहिती वाचत नसतो, तर त्याबरोबर त्या काळाचा साक्षीदार आपण होत असतो. हे पुस्तक वाचत असताना मला नेमकं तेच वाटलं. माझ्या लहानपणी गजरासारखा कार्यक्रम मी टीव्हीवर बघत होते. मला खूप आवडायचा आणि मी लहान असताना सुद्धा आई बाबांबरोबर तो कार्यक्रम बघत असायचे. त्याची आठवण पुस्तक वाचत असताना मला आली, कारण गजराची निर्मिती, गजरासारख्या अजरामर कलाकृतीची निर्मिती भाऊ चास्करांनी केली होती. या पुस्तकामध्ये श्रीकलाताई आणि मीनाताई यांनी इतकं सुंदर रचना केली आहे या पुस्तकाची. 4 प्रकरणं आहेत या पुस्तकामध्ये. विनायकचं जग, विनायकचं कुटुंब, भाऊंच्या कंट्रोल पॅनलवरून आणि भाऊंच्या सुहृदांनी वाहिलेली शब्दांजली, अशी 4 प्रकरणं आहेत. आणि या 4ही प्रकरणांमधून भाऊ विविध दृष्टीने आपल्याला दिसतात. विनायकचं जग सारख्या प्रकरणामध्ये आपल्याला त्यांचे इंदूरचे सुरुवातीचे दिवस जे होते, नाटकाचा जो त्यांचा काळ होता तो काळ, त्यानंतर मुंबईला ते आले तो सगळा मुंबईचा काळ, दूरदर्शनचे सुरुवातीचे दिवस, हा सगळा त्यावेळेचा इतिहास सुद्धा आपल्याला समजत राहतो. म्हणजे आपल्याला भाऊ चास्कर तर या पुस्तकातून समजतातच आहेत, पण त्यावेळेचं जे जग होतं, त्यावेळेचं जे दूरदर्शन होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे. नाट्यावलोकन सारखा कार्यक्रम, गजरासारखा कार्यक्रम, त्याची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी किंवा कौमुदी सारखी नाट्यसंस्था त्यांनी काढली. संगीत एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. या सगळ्याची माहिती या विनायकच्या जगातून मिळते. विनायकचं कुटुंब हा जो लेख आहे पुढचा, भाग आहे पुढचा, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या पत्नी कुमुद चास्कर यांचा आरसा नावाचं एक प्रकरण आहे, जे त्यांच्याविषयी खूप काही बोलून जातं. त्यानंतर जितेंद्र चास्कर आणि अंजली चास्कर ही 2 त्यांची मुलं, त्यांनी दोघांनी त्यांच्यावर लेख लिहिलेले आहेत. त्यांच्या बाबांविषयी त्यांना काय वाटत होतं त्या मुलांच्या दृष्टीने आपण पाहतो हे सगळं. त्यानंतर भाऊंच्या कंट्रोल पॅनलवरून हा अतिशय सुंदर 2 लेख आहेत याच्यामध्ये, जे मीना गोखले आणि श्रीकला हतंगडी यांनी लिहिलेले आहेत. प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीबरोबर काम करत असतानाच आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व खरं कळतं, कारण कामाची पद्धत, दुसऱ्याकडून काम करवून घेण्याची पद्धत, स्वतः अभ्यासपूर्ण असं काम करत असताना, अचूक असं काम करत असताना आपण दुसऱ्याला काय शिकवत राहतो, हे सगळं ह्या
या दोघींना कळलं, कारण त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम केलं. तर त्यामुळे या सुंदर आठवणी त्यांनी मनामध्ये जपलेल्या आहेत आणि त्या आपल्याला या शब्दरूपात मिळत आहेत. त्यानंतर भाऊंच्या जे अवतीभोवतीचा गोतावळा होता, ज्यांचे त्यांचे मित्र होते, त्यांनी लिहिलेले जे लेख आहेत, त्या लेखांमधून सुद्धा आपल्याला ही माहिती मिळते. तर त्याच्यामध्ये याकूब सहीद आहेत, त्यानंतर सुरेश खरे आहेत, विक्रम गोखले आहेत, दया डोंगरे आहेत, अशोक हांडे, दिलीप प्रभावळकर, अरविंद औंधे, त्यानंतर अशोक हांडे, दिवाकर सभारंजक, प्रदीप वेलणकर, अजित देशपांडे, वीणा देव, मृदुला भाटकर, अजितेम जोशी, अप्पा वडावकर, जयप्रकाश देशपांडे, त्यानंतर जगन्नाथ म्हात्रे आणि अरविंद बासुतकर, शरद दत्त, अशा अनेकांच्या मुलाखती या पुस्तकामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. त्यांच्या भाऊंविषयी असलेल्या ज्या आठवणी आहेत ते त्यांनी मांडलेल्या आहेत. भाऊ शास्कर नावाचं हे जे पुस्तक आहे हे खरं बघायला गेलं तर चरित्र आहे आणि चरित्राबरोबरच ते आणखीन त्यावेळेचा इतिहास आपल्याला सांगणारं एक उत्तम पुस्तक आहे. हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचा असा मी आग्रह करेन. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला त्यावेळेचा काळ सुद्धा कळतो आहे आणि भाऊ नावाचं व्यक्तिमत्व तर कळतच आहे.